माधुरी हत्तीनी प्रकरणातील पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। माधुरी हत्तीनीला नांदणी मठात परत आणण्यासाठी प्रयत्न, वनदाराविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद। जरांगे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष। माजी आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार। हजारो कार्यकर्त्यांसह त्यांचा पक्षप्रवेश होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या तयारीचा घेणार आढावा। कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यात शिंदेंच्या शिवसेनेची उडी। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच शिंदे आढावा बैठक घेणार असल्यानं वातावरण तापलं। स्वतःला वाघ म्हणणारी अनेक काळी मांजरं वाटेमध्ये येतील। अपशकुनी काळ्या मांजरांचा गणरायानं बंदोबस्त करावा। शाखा भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा। विधानसभा निवडणुकीतील मतं गेली कुठे हे अजून कळलेलं नाही। ठाकरेंचा टोला तर जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करावा, फडणवीसांचं यावर उत्तर। मी राहुल गांधी ममता बॅनर्जींना आधीच सांगितलेलं होतं, निवडणुकांवर बहिष्कार टाका, जागतिक मुद्दा होईल मतचोरीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा पाठिंबा। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद। निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश। मतदार यादीबाबत जनजागृती करण्याचेही दिले निर्देश। राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना फोनवरून घरातील गणपतीच्या दर्शन घेण्यासाठी येण्याचं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं आता दर्शन घेणार। पूर्ण कोळीवाड्यांना पुढचं पाऊल सावधपणे टाकणं गरजेचं, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। धारावी पुनर्विकास झाला पाहिजे, मात्र विकास आपला होतोय की अदानीचा हे लक्षात आलं पाहिजे, आदित्य ठाकरेंची टीका। भाजपसोबत गेलेल्यांची भ्रष्टाचाराची फाईल गायब, भास्कर जाधव यांचा आरोप। अजित पवारांची 70,000 कोटींची फाईल कुठं गेली, भास्कर जाधव यांचा सवाल। संगमनेरमधील एकनाथ शिंदेंच्या रॅलीमध्ये गोंधळ। एकनाथ शिंदे सभास्थळी आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सभास्थळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाचावाची। महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संगमनेरमधून ग्वाही। महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा आज मुंबईमध्ये सन्मान। राजभवनात मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठकांचा सिलसिला। अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलावली तातडीची बैठक। महापालिका निवडणुकीबाबत आज मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। भाजपा ॲक्शन मोडवर। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात राणे महाआरती करणार। जयंतीवरून विरोधकांचेही राणेंना जोरदार टोले। राज्यामध्ये बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी। राज्यात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी। नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचं जनाक्रोश आंदोलन आज होणार। आदिवासी समाजही यामध्ये सहभागी होणार। विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच। राज्यातील ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं आश्वासन। जरांगे पाटील समाजात दहशत निर्माण करण्याचं काम करतायत। जरांगे पाटील यांना संविधान मान्य नाही, लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटील यांच्यावर आरोप। मनोज जरांगेंकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। जरांगेंकडून मंत्र्यांना वेठीस धरण्याचं काम सुरू, नवनाथ वाघमारेंचा आरोप। आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमधील मराठा समाज आक्रमक। सोलापूरहून 25,000 गाड्या मुंबईला जाणार। 1,500 पुरुष आणि 400 महिला घेणार यामध्ये सहभाग। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणेंची एक्सप्रेसही सुटणार। दुपारी 1:30 वाजता हिरवा झेंडा ते दाखवणार। खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत यांची उपस्थिती असणार। कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये रात्री 11 वाजता भाजपाची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार।
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची पहिली झलक, हजारो भक्तांचा एकच जल्लोष, लालबागच्या राजाचा दरबार सजला. मुंबईतील वरई कॅम्पसमध्ये मुंबई पोलिसांच्या राजाचं आगमन, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गणरायाचं जल्लोषात स्वागत. पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा आकर्षक देखावा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता, केरळमधील भव्य दिव्याच्या पद्मनाभ मंदिराचा देखावा साकारला. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून जादा गाड्या चालवण्याचा निर्णय, मात्र अनेक गाड्या उशिरानं धावतायत. जालना विभागातील 125 बसेस गणेशोत्सवानिमित्तानं मुंबईमध्ये दाखल, जालन्यात प्रवाशांसाठी केवळ 167 बसेस उपलब्ध, जिल्ह्यातील बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द. मुंबईतील बोरिवली मागाठाण्यातून 100हून अधिक बसेस कोकणाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती, आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून कोकणवासियांना भेट, गणपती पूजेच्या साहित्यासह नाश्त्याची सोय. मुळशीतील भरे रस्ता गणेशोत्सवाआधी दुरुस्त, 2019 पासून होता दयनीय अवस्थेत, अखेर गणेशोत्सवाआधी पीएमआरडीएला आली जाग. धाराशिव जिल्ह्यातील 46 गावगुंड तडीपार, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा मोठा निर्णय, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय. गोंदियामध्ये विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न नको म्हणून जिल्ह्यातून 34 गुन्हेगार तडीपार, तर 191 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, जिल्हावासियांना शांतता सुव्यवस्था ठेवण्याचं आवाहन. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 29 ऑगस्टपर्यंत बरसणार पाऊस, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुलनेनं पावसाचा जोर कमी, काही भागांमध्ये बरसणार तुरळक पाऊस. मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस, मुंबईसह उपनगरांना पुन्हा तुफान पावसानं झोडपलं, सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ. पैठणचे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, खासदार कल्याण काळेंच्या हस्ते जलपूजन, महाविकास आघाडीच्या वतीनं जलपूजनाचं आयोजन. नांदेडमध्ये पूरग्रस्त भागातील नागरिकांनी पालकमंत्री अतुल सावेंची गाडी अडवली, मदत न मिळाल्यानं पूरग्रस्तांचा संताप, जलसंपदा अधिकाऱ्याला निलंबित करण्याची केली मागणी. शहापूर तालुक्यातील उंबरमणी गावात स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था, चिखल तुडवत ग्रामस्थांनी काढली अंत्ययात्रा. गणेशोत्सवाला उरले अवघे 2 दिवस, मूर्तिकारांची लगबग सध्या सुरू, यावर्षी 9 इंचपासून ते 2 फुटांपर्यंतच्या मूर्तींना जास्त मागणी. नवी मुंबईमध्ये खारघरच्या महाराजाचं ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत, मानला जातो पनवेल परिसरातील सर्वात मोठा हा गणेशोत्सव, मोठ्या संख्येने गणेश भक्तांची हजेरी. गणेशोत्सवामध्ये मध्यरात्रीपर्यंत धावणार भुयारी मुंबई मेट्रो, मेट्रो 2A आणि मेट्रो 7 पाठोपाठ, आता भुयारी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ, उद्यापासून 6 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ही सेवा. संगमनेरमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. परभणीच्या जिंतूरमधील बोरीमध्ये चोरट्यांनी फोडलं देशी दारूचं दुकान, 70,000 रुपयांची रोकड लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्याच्या मंठा चौफुली येथील खासगी शिकवणीला गेलेल्या विद्यार्थ्याला मारहाण, सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल. जालन्याच्या कुंभार पिंपळगावमध्ये सोन्या चांदीचे दुकान फोडणाऱ्या 2 गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कर्नाटकच्या अथणीतील कुटुंबाचा प्राणत्यागाचा संकल्प, पोलिसांकडून चौकशी सुरू, 5 जणांसह पुणे आणि विजापूरमधील 20 जण वैकुंठाला जाणार असल्याचा दावा.